हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, मी माहेरी आली आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि माहेरी आल्यानंतर इकडे फिरा तिकडे फिरा, मज्जा मस्ती धमाल याच्यातच दिवस कसे निघून जातात ना ते देखील कळत नाही. आणि आपल्याला वाटतंय की माहेरी गेल्यावर खूप आराम करायचं, पण ते फिरण्यामध्ये राहून जातं. तसं नाही बरं का. काम तर मी एकही केलं नाही. म्हणजे काय, एकदम बसून राहिले. म्हणजे जे असतं ना, नणंद जशी असते त्याच पद्धतीने सर्व काही. 2-2 भाऊजही आहेत, आणखीन काय पाहिजे आपल्याला. पण खरंच खूप आराम केला यावेळी. फिरणं झालं थोडंसं. आज मी चालले आहे खंडोबाचं दर्शन करण्यासाठी जेजुरीला. तर हो, हे फिरणं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की कर्तव्य आहे. कारण खंडोबा हे आमचं कुलदैवत आहे आणि तिथे दर्शनासाठी जावंच लागतं. जय मल्हार. निमछून आल्यापासून आम्ही एकदाही दर्शनासाठी गेलो नव्हतो जेजुरीला. पुण्याला तशी मी बऱ्याचदा गेले निमछून आल्यानंतर, पण जेजुरीला जाणं झालंच नाही. मी हे मानते की देवानी जोपर्यंत आपल्याला बोलवलं नाही ना तोपर्यंत आपलं जाणं होतच नाही, हे मानणाऱ्यातली मी आहे. आणि यावेळी देवानी बोलवलंच होतं, अचानक जाणं ठरलं. दुपारची वेळ आहे, म्हणजे मला वाटतं 4 वाजले असतील. 4 वाजता आम्ही निघलेलो आहोत. म्हणजे असं ठरलेलंच नव्हतं की यावेळी जायचं त्यावेळेत, बस मनात आलं आणि आम्ही निघलो. म्हटलं चला वेळ ठीक आहे, कारण कसं आहे जेजुरी गड आहे, चढावं खूप लागतं आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत. आपण असेही नॉर्मली चालताना थकतो, पण जर म्हटलं रात्रीची वेळ असेल तर चढायला सोपं जाईल. आणि इथे पूजा आणि सुमन आलेल्या नाहीत, गाडी एकच आहे आणि मेंबर जास्त आहेत. तर वेदू स्वरूप आले होते ना, त्यांना घेऊन जायचं होतं. तर वेदू स्वरूप हे माझ्या बहिणीचे मुलं आहेत. जी बहीण आता आमच्यात नाही, तर तिचे मुलं आहेत. ते दरवेळी उन्हाळ्यात मी गेले ना पुण्याला ते येतात तिकडे. आणि मग बंटी तर येणारच होता गाडी चालवण्यासाठी. भैयाला न्यायचं होतं पण त्याला वेळ नव्हता, कारण सध्या ड्युट्या जरा टाईटच आहेत, कारण इलेक्शनचं चालू आहे त्याच्यामुळे. मग आम्ही एवढे सगळे निघालो आहोत. 4 लेकरं, मी, आई, फौजी आहेत आणि बंटी, एवढे आम्ही निघालो आहोत. तर इथे आता ट्रॅफिक म्हणलं तर पुण्याचं ट्रॅफिक, आणि तर बंटीचा मस्त डान्स चालला होता. डान्सच्या तालावरती थिरकत आपला तो टाइमपास करत होता. म्हणजे सिग्नल लागलं होतं. पुण्यातलं ट्रॅफिक काय बघायचं, पुणे तिथे काय उणे, ही म्हण पुण्याला एकदम परफेक्ट लागू पडते खरंच. कारण ना तिथं आहे ना कशालाच कमी नाहीये. कुठलीही गोष्ट असू द्या एकदम भरभरूनच असते, काही असू द्या मग ते. पण खरंच वातावरण एवढं मस्त होतं. लातूरच्या गरमीमध्ये ना एकदम होरपळून निघलो होतो आम्ही. तर पुण्याला गेल्यावर एवढं छान वाटलं ना. आईचा घराचा जर परिसर तुम्ही पाहिला तर एकदम झाडं झुडपं आहेत, त्यामुळं तिथं हमेशाच थंड वाटतं. इथे थोडंसं दाखवलं आहे मी तुम्हाला. आम्ही येरवडा जेलच्या एकदम साईडनी चाललेलो आहोत. तर हे आहे येरवडा जेल. तर म्हटलं चला यावेळी थोडंसं दाखवून द्यावं. दरवेळी इथून येता जाताना हे दिसत असतं. तर ती जेलची भिंत आहे जी मोठी दिसते का ती. आणि येरवडा जेल एवढं फेमस आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं दाखवावं, कारण खूप वाटतं सगळ्यांना. येरवडा मोठं असं जेल आहे आणि ते नातेवाईक बाहेर थांबलेले असतात, त्यांच्या जे आज जे पण कैदी आहेत त्यांचे गेलेले त्यांना भेटण्यासाठी. तर खूप मोठं आणि प्रशस्त असं हे जेल आहे. तर असो, इथे जेल वगैरे पाहिलं. त्यानंतर आपलं पुणे, तर पाहू शकताय काय मस्त आहे ना पुणे. एकदम ग्रीन सिटी आहे, मस्त आहे पुणे. राहण्याच्या हिशोबाने एकदम परफेक्ट. कुठलाही ऋतू असू द्या पुण्यामध्ये खूप छान वाटतं.
तर मंडळी, हा घाट तर तुम्ही ओळखलाच असेल, दिवे घाट आहे हा. आणि इथून बघा आपलं पुणे किती सुंदर दिसतंय, हो की नाही. तर हा सेल्फी पॉइंट आहे. इथे सर्वच आपला फोटो व्हिडिओ वगैरे शूट करत होते. आम्ही थोडा वेळ थांबलो. बंटी म्हटला की चल थांबू थोडा वेळ, म्हणून इथे थोडंसं थांबलो. पण खरंच खूप छान वाटत होतं इथं. आणि दिंडी मार्ग आहे हा. तुम्ही जर वारी पाहिली ना या घाटातून, तर एकदम अशी नागमोडी दिसते. सर्वांच्या व्हाईट व्हाईट टोप्या असतात, व्हाईट कपडे असतात. तर तोच हा घाट आहे. पुण्यातून निघाल्यानंतर जो घाट येतो ना, तोच हा घाट आहे. मागे विठ्ठलाची खूप छान अशी मोठी अशी मूर्ती आहे, ती देखील मी तुम्हाला दाखवते. घाट आहे वळणाचा, त्यामुळे थोडंसं रिस्क आहे. इथं थांबताना जपूनच थांबायचं. आणि बस थोडा वेळ आम्ही इथे रील वगैरे शूट केल्या आणि आता आम्ही इथे निघालो आहोत. तर ही बघा विठ्ठलाची मूर्ती. वारीच्या वेळी तुम्हाला नक्कीच दिसत असेल. न्यूज चॅनल वगैरे तुम्ही पाहत असाल, रील्स पाहत असाल, तर त्याच्यामध्ये ही मूर्ती दिसत असेल. हा घाट देखील दिसत असेल तुम्हाला. तर तोच हा घाट आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. खरं तर मूर्तीच्या जवळ पण जायला येतं आपल्याला, पण ना आम्हाला खूप उशीर होत होता म्हणून आम्ही काही तिकडे गेलो नाही. घाट चढल्यानंतर थोडंसं पुढे आल्यावर इथे बंटी म्हटला की इथे नाश्ता खूप छान भेटतो आणि वडापाव. पुन्हा म्हटलं तर वडापाव मी काही सोडत नाही. मला दररोज म्हटलं तर मी खाईल, कारण ना लातूरला एवढे छान वडापाव भेटत नाही. विशेष म्हणजे इकडे पावच छान भेटत नाही लातूरला, त्यामुळे इथे गेल्यावर मी वडापाव खूप खाते. तर सर्वांनी हलका हलका नाश्ता केला. संध्याकाळची वेळ होती आणि गड पण चढायचा होता. मग नंतर तिकडे गेलं ना, शेवटी काही भेटत नाही गडावरती वगैरे, त्यामुळे म्हटलं चला मुलांना इथेच खाऊ घालावं. खाऊन वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो आणि इथे मग आता जेजुरीमध्ये आल्यानंतर गाडी वगैरे पार्क केली. इथे पार्क करायला जागा असते, हो, पण पार्किंगला पैसे घेतात. आणि त्यानंतर मग इथे भंडारा वगैरे घेतला आणि त्यानंतर आता निघालो आहोत. तर 1.25 किलोचा असतो भंडारा, त्याच्यात पिशवीमध्ये देतात असते. आणि दरवेळी गेल्यावर मी इथे घेतेच, कारण फ्रेश असा भंडारा घेतला ना. घरामध्ये खंडोबाची मूर्ती आहे, दर रविवारी त्या मूर्तीवरती उधळण होतेच, त्यामुळे भंडारा दरवेळी गेल्यावर फ्रेश असा घेतच असतो. आणि जेजुरी म्हटलं तर हळद आणि भंडारा म्हणजे काय विचारायची सोय नाही. म्हणजे पायरीपासूनच काय, रस्त्यापासून मेन हायवे जो आहे ना, तिथूनच पिवळं पिवळं दिसायला सुरुवात होतं. म्हणतात ना सोन्याची जेजुरी, तर हेच आहे सोन्याची जेजुरी. सर्वत्र एकदम भंडाराच असतो एकदम. संध्याकाळची वेळ होती आणि जाणाऱ्यांपेक्षा दर्शन करून 10-10:30चा टाइम झाला होता आणि मग आम्ही बाहेरच जेवण वगैरे केले, कारण घरी जाऊन जेवायला आम्हाला बराच वेळ झाला असता, कारण घरी पोहोचायला त्या दिवशी आम्हाला 1:15 झाला होता. त्यामुळे जेवण आम्ही बाहेरच केले. तर अख्खा मसुरा आणि ही मस्त अशी रोटी, 2-3 रोट्या बसतील एवढी अशी तंदुरी रोटी होती ती. तर खूप फेमस आहे. या रूटने कधी जाल किंवा जेजुरीला केव्हाही जाल ना, तर इथे नक्की जेवण करा. अख्खा मसुरा एवढा छान लागतो ना, खूप चविष्ट आहे. म्हणजे मी तर फॅन झाली आहे या डिशची. बंटी मला म्हटलाच एकदा तू ट्राय करा, तर तो ड्रायव्हर आहे, फिरत राहतो, त्याच्यामुळे त्याला माहितीच आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशा छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत नमस्कार, टेक केअर अँड बाय.